हॅलो मित्रांनो, आम्ही चाललो आहे रिसॉर्टला. सध्याला आलोय मामाच्या गावाला. तिकडे वाट बघतात माझे फॅमिली मेंबर. तर आपण जाऊया तिथे. एसटी ची वाट बघतात. हाय गाईज. ए हॅलो. 5 मिनिटात येणार आहे एसटी. एसटी आली आहे. कंडक्टर दादा बघतायत आपल्याकडे. हे बघा इकडनं फटीमधून. त्याला बाय बाय करा. बाय बाय. अरे मामा राहून गेला. आम्ही आता बाईक वरती जात आहोत आणि तुम्हाला मामाच्या गावचा व्ह्यू कसा आहे हे पण दाखवणार. फुल जंगलामध्ये गाव आहे. जाताना पण मजा येणार आहे. हा माझा मामा छोटावाला. जाऊ दे भाऊ, दादा जोरातच आहे आणि आम्ही चाललो एकदम आरामात. कारण की गावचा रस्ता खूप डेंजर आहे. खड्डे खड्डे आहेत इकडे आणि आपल्याला काही सवय नाही या रस्त्याची. आत्ताच आपण सेल्फी स्टिकनी आंबे काढले असते. थोडासा वाचला. आता तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो. हा आमचा रस्ता आणि इकडे पूर्ण खड्डे खड्डे पडलेले आहेत. पूर्ण ग्रीनरी असते आणि इकडे कम्प्लिटली तुम्हाला गार वातावरण पावसाचं मिळेल. आपल्या इकडे जवळच एक 2 किलोमीटर वरती धरण आहे आणि डॅम आहे आणि बरेच लोक पुण्यावर आपल्या इथे जातात. आणि आपल्या गावचं खरं सौंदर्य जर बघायला गेलो तर आपण हे धरणाने आपल्या गावची शोभा वाढवली आहे. बऱ्याच लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेलं नाही आहे या धरणाचं जे सौंदर्य आहे. आपण नक्की प्रयत्न करू की या धरणाचं सौंदर्य पोहोचले. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आहे. शिवेजवळ जातोय. इथे ही जी शिवा आहे त्याच्याबद्दल मामा खूपच जाणकार आहे आणि तर शिवा म्हणजे प्रत्येक गावची एक रेषा असते. या रेषेपासून गाव चालू झालंय. तर ही रेषा म्हणजे दैवी रेषा आणि तिथे आपले देव बसलेत. या देवस्थानाच्या पुढे आल्यानंतर आपण सुखरूप झालो असं गावकऱ्यांचं म्हणणं असतं. ते गावकऱ्यांची श्रद्धा समजून की ते लोक भूत चेत जे पण आहे त्या सगळ्या गोष्टी शिवाच्या नंतरला परती गेल्या असं म्हणतात. आणि शिवा म्हटल्यानंतर प्रत्येक गावच्या ठिकाणी एक रेस असते. गावची हद्द असते. जी हद्द जी चालू होते त्या प्रत्येक गावच्या हद्दीला शिवा असं. आणि आता लवकरच आता जवळच आपल्या डाग येणार आहे. आपण डागेजवळ पोहोचलो आहोत आणि आता ही डाग बघाल तर उतरलीला तुम्हाला थोडी मला वाटतंय हलकी वाटेल. पण चढताना त्या डागेचं जे टर्निंग आहे ते टर्निंग पॉईंट तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला मनामध्ये येतं ना इकडे भीती निर्माण. पण आता रोडचा रस्ता झालाय. तर अशाच पद्धतीने मामा बोलला की डाग. तर ही बघू शकता डाग कशी आहे ती. आपण आता इंदापूर मध्ये एंटर झालो आहोत. हा आहे इंदापूरचा डेपो. आम्ही आता रिसॉर्ट साठी बिर्याणी ऑर्डर केली होती. तर त्यांना विचारूया बिर्याणी झाली आहे का रेडी. हा इथला शॉप आहे आणि आम्ही आता जातोय तिकडे आतमध्ये. इंदापूर मध्ये आल्यावरती हा वडापावाला फेमस आहे. भाईसाहेब इतकी चटणी खायला लोक लांबून लांबून येतात. आपण घेतले आता वडापाव आणि खात घरी जाऊ. नाही घरी नाही, रिसॉर्टला जायचं. अबे साले. आपण इंदापूर मधून निघालोय आता. आता डायरेक्ट जाणार रिसॉर्टला. आता ते पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. रिसॉर्ट कसा आहे मी पण पहिल्यांदाच चाललोय. मी पण पाहिला नाहीये रिसॉर्ट कसा आहे तो. आणि आपले मामा काल जाऊन आले होते
रिसॉर्ट एकदम मस्त आहे सांगतायत. नगरोली गावामध्ये घुसायचं आहे इकडनं. इंदापूर मधून थोडस पुढं 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून आतमध्ये जायचंय. इकडे यांनी भाजीच्या बागा बनवलेल्या आहेत. बारकाईने काम केले आहे लहान मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण. इथे स्लाइड आहेत. तर मग चला आपण रेडी होऊया आणि आपण पण एन्जॉय करूया. आता मी इकडे मामी वडापाव वाटप चालू करणार आहे. नवीन स्टॉल चालू केला आहे. वडापाव 12 रुपये वडापाव. तात्या काय बोलताय तुम्ही? इकडे येऊन कसं वाटतंय? खूप आवडलाय. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय भाऊ? इकडे रिसॉर्टला कसा वाटला? रिसॉर्ट भारी वाटला. तुम्ही पहिला वडापाव खाऊ घ्या. हो अक्षय शेलार तुम्हाला आवडला आहे का रिसॉर्ट? तुम्हाला या बियर आवडले आहेत? रिसॉर्ट नाही आवडला? फुल एन्जॉय करणार आहे. मस्त मजा येते. फुल एन्जॉय करताय सगळेजण. आता आमचा लंच टाइम झालाय. मग
तर इकडे दिवसभर एन्जॉय केला आणि आता आम्ही निघालोय रिसॉर्टमधून बाहेर आणि आता सीधा घरी जाणार. त्याचा ब्लॉग इथे संपूया.